वाशी एसआयएस रुग्णालयात दंत चिकित्सा विभागाचे भव्य उद्घाटन. विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आधुनिक आणि सुलभ दंत उपचार सुविधा. नवी मुंबई राज्य कामगार विमा सोसायटीच्या ESIS वाशी येथील रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंत चिकित्सा विभागाचे भव्य उद्घाटन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी रुग्णालयाची पाहणी करून उपलब्ध आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी नगरसेविका दिव्या गायकवाड, नीता मिलिंद जोशी, प्रीती संदीप भगत, माधुरी मेटांगे, माजी नगरसेवक वैभव गायकवाड, समाजसेवक विकास मेटांगे, भाजप उपाध्यक्ष रमेश सावळे, MJP जेबाय डिस्ट्रिक्ट हेड सचिन सकपाळ तसेच लाईफलाईन हॉस्पिटलचे प्रशासक डॉक्टर प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय मुगळीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या विविध वैद्यकीय सेवा, उपचार सुविधा तसेच भविष्यातील विकास योजनांची सविस्तर माहिती दिली. मान्यवरांनी रुग्णालयातील OPD, पुरुष व महिला वॉर्ड, शस्त्रक्रिया विभाग तसेच किचन विभागाची पाहणी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था, पोषण आहार आणि रुग्णालयाच्या कार्यपद्धतीची माहितीही यावेळी घेण्यात आली. रुग्णालय प्रशासनाच्या कामाचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल सोमवंशी, डॉक्टर आशालता चंद्रवार, प्रशासकीय अधिकारी तृप्ती संकपाळ, डॉक्टर युसुफ शेख, मेट्रन विमा खंगार, सिस्टर इंचार्ज दीपाली उमाळे, IT इंजिनियर सागर पवार यांच्यासह डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वाशी ESIS रुग्णालयातील नव्या दंत चिकित्सा विभागामुळे विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना आधुनिक, दर्जेदार व सुलभ दंत उपचार सेवा उपलब्ध होणार असून या सुविधेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाहत रहा समीर शेखसह सुरेंद्र सरोजची रिपोर्ट. P4 न्यूज. पोलीस प्रेस पब्लिक पॉवर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मॅडम काय सांगणार आहात आज एकंदरीत जे कामगार आहे, जिथले जे गरीब लोक, गरजू लोक आहेत, त्यांच्यासाठी एक अजून काही ॲडिशनली या हॉस्पिटलमध्ये सुविधा निर्माण केलेल्या आहेत, उद्घाटन झालं आहे, पाहणी केलेली आहे, काय भावना आहेत, काय सांगणार? सर्वप्रथम मी म्हणजे आमचे जे महाराष्ट्र शासन आहे, मग तिथे आपले मुख्यमंत्री लाडके असतील देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आपले शिंदे सर असतील, एकनाथ शिंदे सर असतील, किंवा जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे प्रकाश जी सर, आणि त्यांचं मी अभिनंदन करेन. कारण का मी पहिल्यांदा म्हणजे इकडे पूर्वी जी आली होती इकडे आणि आत्ता जो बदल बघते हॉस्पिटलमध्ये, माझ्याकडे खरंच स्तुती करण्यासाठी शब्द अपुरे पडतील एवढा. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आज हे हॉस्पिटलचं म्हणजे दंत उपयोजनाचं जे चालू केलेलं आहे आपण ह्या हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्याचा मला जो आनंद वाटतो आहे त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. कारण का मला माहिती आहे की मी हे बोलू इच्छिते की 2010मध्ये हा हॉस्पिटल बंद होणार होता आणि म्हणजे काहीच दिसलं नसतं. पण माझे मिस्टर त्यावेळेला नगरसेवक होते वैभवजी, आणि त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यावेळेचे मंत्री आपले दादा होते आणि पाठपुरावा करून म्हणजे अक्षरशः इथल्या लोकांनासुद्धा माहिती आहे की किती वेळा मंत्रालयामध्ये जाऊन पाठपुरावा करून शेवटी हा हॉस्पिटल वाचला. मी हेच म्हणेन, कामगारांच्या नोकऱ्या वाचल्या. आणि आज तुम्ही बघत असाल की हॉस्पिटलमध्ये इकडे आल्यानंतर आपण म्हणतो ना की आमचं महानगरपालिकेचं हॉस्पिटलसुद्धा ह्या पद्धतीचं नाही आहे आणि बोध घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा आपण गेल्यानंतर एक वेगळी फिलिंग तसं नाही. अपोलोचा MGM खूप काही हॉस्पिटल्स आहेत. इकडे आल्यानंतर एक वेगळंच वातावरण दिसतंय, सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. इथले जे डॉक्टर्स असतील, इथले जे मेडिकल ऑफिसर्स असतील, इथले जे कर्मचारी असतील, सगळ्यांचा, इवन तुमच्यासारख्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. कारण का तुम्ही एक म्हणतात ना चौथा स्तंभ ह्याचा आहात. आणि ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट इकडे आहे, म्हणजे अगदी आहारापासून तुम्ही बघाल तर इथे फिजिओथेरपी पण होते, म्हणजे या छोट्या गोष्टी, इथे योगा पण होतं. मी बोलणार होती की ह्या गोष्टी इन्क्लूड करा, पण ह्या सगळ्या गोष्टी इथे इन्क्लुडेड आहेत. आणि काहीच दिवसानंतर
म्हणजे 50 बेड ऑलरेडी आहेत, 15 वेटिंगवर आहेत आणि ह्याच्यानंतर अजून 200 म्हणतात ते की प्रोव्हिजन होणार आहे. आणि नीटनेस, क्लिनलीनेस आणि ज्या पद्धतीने ज्या सगळ्या सोयी आहेत, मशिनरी आहेत, डायलिसिस होईल, आता म्हणतात की तुमचं ब्लड बँक पण चालू करणार आहेत. म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये अपेक्षापेक्षा ज्या गोष्टी म्हणजे आपण विचार करू शकत नाही त्या सगळ्या सुविधा इकडे आहेत. आणि परत मी पुन्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक मी त्यांना शुभेच्छासुद्धा देते. धन्यवाद. आजचं जे दूरप्रणालीद्वारे जे दंतचिकित्सा OPD विभागाचं या रुग्णालयाचं आणि इतर सर्व राज्य कामगार विमा योजनेतील दंतचिकित्सा OPD तसेच आधुनिक लेबर वॉर्ड आणि आधुनिक OT याचं माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे MGM गांधी परेल या रुग्णालयाच्या आवारामध्ये. आणि तेथे आपले माननीय आयुक्त साहेब चित्रा वाघ मॅडम आणि माननीय संचालक वैद्यकीय संचालक श्री थोरात सर आणि श्री फाळके सर हे उपस्थित होते. आणि तसेच आपल्या रुग्णालयामध्ये आपल्याकडे अतिथी जे आलेले होते सगळे पाहुणे, प्रमुख पाहुणे, त्यामध्ये श्री दिव्या गायकवाड मॅडम होत्या, माजी नगरसेवक श्री वैभव गायकवाड सर होते, नंतर भगत मॅडम आहेत, आदित्य भगत मॅडम, त्यानंतर आपले मेटांगे मॅडम आहेत ह्याच्या ठाण्यामधून नगरसेवक, तसेच समाजसेवक श्री मेटांगे सर, नंतर BJPचे उपाध्यक्ष ठाण्याचे ते सुद्धा आलेले आहेत. आणि अजून डिग्निटरीज आपल्या इथं उपस्थित होते. आणि या सर्वांनी या रुग्णालयाचं जे कौतुक केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याकडे जे सुविधा पाहिलेल्या आहेत त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. आता या रुग्णालयामध्ये दंतचिकित्सा विभाग हा एकदम आधुनिक पद्धतीनं आपल्याकडे चालू करण्यात आलेला आहे आणि लवकरच इम्प्लांट वगैरे आणि ह्या गोष्टीसुद्धा लवकरच आपण सुरू करत आहोत. आणि तसेच आपल्या इथे ऑर्थोमध्ये लॅमिनेक्टॉमी किंवा हे असे मोठ्या प्रकारचे ऑपरेशनसुद्धा आपण सुरू केलेले आहेत. सियामसारखी आधुनिक मशीन आपण आपल्या इथं आणलेले प्राप्त झालेले आहे आणि त्या अंतर्गत आपण मोठे ऑपरेशन्स करत आहोत. ENTमध्ये सुद्धा सेप्टोप्लास्टी, टिम्पॅनोप्लास्टी अशा प्रकारचे ऑपरेशन्स आपण केलेले आहेत. नंतर स्कोपी वगैरे असे सुद्धा ऑपरेशन्स आपण केलेले आहेत. आणि आधुनिक ENTची सुद्धा OPD आपल्याकडे चालू करण्यात आलेली आहे. तसेच ऑप्थॅल्मची सुद्धा आपल्याकडे आधुनिक OPD आणि OPD लेवलवरच लेझर ट्रीटमेंटसुद्धा करण्यात येते. आणि तसेच आता आधुनिक OT आपली जी आहे उपस्थित असलेली तीसुद्धा आपण लवकरच कार्यान्वित करणार आहोत. आणि इथे कॅटरॅक्ट वगैरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि काचबिंदू शस्त्रक्रियासुद्धा लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहेत असं मी जाहीर करत आहे. तसेच या रुग्णालयामध्ये सर्जरीचे सुद्धा ऑपरेशन्स आपल्या इथे मोठ्या प्रमाणात होत आहेत. आता गेल्या महिन्यामध्येच आपल्याकडे 50 ऑपरेशन झालेले आहेत आणि त्यापैकी 30 मेजर आणि 20 मायनर प्रकारचे झाले आहेत. तर यामध्ये या महिन्यात आपल्याला 50च्यावर शस्त्रक्रिया मेजर करायचं आपलं यावेळेचं आव्हान आहे आणि नक्कीच आपण ते पूर्ण करू. आणि उत्तरोत्तर यामध्ये प्रगती करून आपण जास्तीत जास्त ऑपरेशन्स अजून वाढीव करून यापुढे सुपर स्पेशलिटी सुविधेमध्ये लॅप्रोस्कोपी सुद्धा सुविधा लवकरच आपण चालू करत आहोत आणि आपल्याला ती मशीन प्राप्त झालेली आहे. तसेच लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टॉमी, हिस्टोस्कोपिक डायलेटेशन क्युरेटाज वगैरे आणि हिस्टोस्कोपिक सर्जरीज वगैरे आपल्या इथे सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच सिझर सेक्शन आपल्या इथे परवाच रिसेंटली झालेलं आहे. आणि त्याबाबत गेल्या 50 वर्षामध्ये 1977पासून आतापर्यंत या रुग्णालयामध्ये जी डिलिव्हरी वगैरे झालेली नव्हती ती डिलिव्हरी या रुग्णालयामध्ये सिझरद्वारा पहिली डिलिव्हरी आपल्याकडे झाल्यामुळे एक प्रकारचं आपण मोठ्या प्रमाणाचं एक लक्ष्य आपण पूर्ण कमी वेळात साध्य केलेलं आहे. आणि यामध्ये सर्व आपले जे अतिथी मान्यगण आहेत त्यांचे सहकार्य आहेत, आमचे कर्मचारी आहेत, त्यामध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 डॉक्टर्स आहेत, आपले सिस्टर्स आहेत, पुन्हा ऑफिसचे कर्मचारी आहेत, पॅरामेडिकल कर्मचारी आहेत, चतुश्रेणी कर्मचारी आहेत. हे सर्व पूर्ण मेहनतीनं काम करत आहेत आणि त्यांचं सहकार्य मला वारंवार लाभत असल्यामुळे आणि उत्तरोत्तर त्यांचं असं सहकार्य मला लाभेल मी अशा अपेक्षा व्यक्त करत आहे. आणि या अनुषंगानं जे आपले उत्तरोत्तर अजून वाढवून सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट लवकरच आपल्याला चालू करून आपल्याला ICUसुद्धा सँक्शन झालेलं आहे. आणि आता ICUसुद्धा लवकरच कार्यान्वित झाल्यानंतर त्यासोबतच कार्डिओलॉजी OPD, ऑन्कोलॉजी OPD आणि त्यानंतर नेफ्रोलॉजी OPD आपण कार्यान्वित करणार आहोत. तसेच आपल्याकडे कॅथलॅब्स चालू करण्याबाबतसुद्धा माननीय आरोग्यमंत्री यांचा मानस आहे आणि त्यांच्या सहकार्याने आपण उत्तरोत्तर या रुग्णालयाची प्रगती नक्कीच करू. आणि आमचे आयुक्त
सर आणि त्यांची पूर्ण टीम आहे, संचालक प्रशासन, संचालक वैद्यकीय आणि इतर यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तरोत्तर नक्कीच प्रगती करू आणि असंच रुग्णसेवा आणि रुग्णविश्वास आम्ही प्राप्त करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दंत OPDच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने ESICमध्ये सगळीकडे हा उद्घाटन सोहळा पार पाडला जातो आहे. जसं माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या हस्ते MGM हॉस्पिटलला उद्घाटन सोहळा जो पार पाडला जातो आहे, तसंच ESICच्या इतर 10 हॉस्पिटलपैकी आपल्या वाशी हॉस्पिटलमध्ये सुद्धा हा उद्घाटन सोहळा आज इथे पार पडला. मला नक्कीच अपेक्षा आहे आणि खूप सांगायला आनंद होतो आहे की इथल्या सर्व सोयीसुविधांच्याबद्दल आत्ता जे माननीय अतिथीगणांनी जे काही स्तुती केली किंवा खूप छान सोयीसुविधा दिल्या जातात, त्याच पद्धतीने आपल्या दंत OPDकडून पण नक्कीच चांगल्या पद्धतीने छान सुविधा ESIC कर्मचाऱ्यांना आणि इतर लोकांनासुद्धा दिल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. काय म्हणणार, पाणी दौरा करण्यात आला आणि अत्याधुनिक सुविधा म्हणून काय आपण बोलणार, काय लोक? वैद्यकीय अधीक्षक श्री मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इथे बघितलं तर सगळा संपूर्ण स्टाफ जो आहे तो एकदम परोपकाराने काम करणारा दिसतो आहे. अतिशय अत्याधुनिक यंत्रणा आहे, सगळीकडे सुसज्ज असं आहे. स्वच्छता, आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. ती स्वच्छता इथे सगळीकडे क्लीन आहे. म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण म्हणतो की खूप चांगले असतात, पण इथे आल्यानंतर वाटलं की प्रायव्हेट हॉस्पिटल काहीच नाही आहे. एका छत्राखाली सगळ्या म्हणजे जिमपासून, योगापासून तर फिजिओथेरपीपासून तर म्हणजे कानाचा प्रॉब्लेम असो, दाताचा असो, डोळ्याचा असो, सगळे प्रॉब्लेम्स एका छत्राखाली पेशंटला मिळणार आहेत. आणि गोरगरिबांसाठी जर हे इतकं सुंदर आहे तर यापेक्षा दुसरी सेवा कुठली असेल असं मला तरी नाही वाटत. की आपण म्हणतो की देव कुठे भेटतो, तर देव फक्त मिळतो तो या डॉक्टर्सच्या रूपामध्ये. आणि इथल्या डॉक्टर्स आल्यानंतर पहिल्यांदा पॉझिटिव्ह खूप वाटलं. पॉझिटिव्हिटी तर आहेच त्या डॉक्टर्सच्या चेहऱ्यावर, अजिबात थकान नाही आहे. तिथे सगळा स्टाफ जो आहे, कर्मचारी आहे, ते अतिशय हिरिरीने काम करताना दिसत आहेत. आणि म्हणूनच जे हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर होतं आता इतकं सुंदर सुसज्ज असं झालं आहे, याचं संपूर्ण श्रेय जातं हे अधीक्षक मुगळीकर यांना, सपकाळ मॅडम यांना आणि आशालता मॅडम आहे यांना आणि बाकी सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांपासून सगळ्या डॉक्टर्सला, सफाई कर्मचाऱ्यांना, सगळ्यांना याचं श्रेय जातं. महाराष्ट्र शासनाचं कामगार हॉस्पिटल पाहताच SISची पाहणी करताना असं वाटतच नाही आहे की हे कामगारांचं हॉस्पिटल आहे. जनरली आपण जेव्हा विजिट देतो मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला, मी इथं 5 स्टार हॉस्पिटल म्हणेन, तशी आज आपल्याला हे पाहायला मिळते की हे 5 स्टार हॉस्पिटल आहे. इथे डॉक्टरच नाही आहेत, तर वेल स्टाफ आहे सगळा. गायनॅक असू दे, पेडॅट्रिशियन असू दे, इवन योगा, न्यूट्रिशन, सगळ्या खूप चांगल्या अवस्थेत आहेत. आणि खरंच ह्याचा फायदा कामगारांना होईल. कामगारांव्यतिरिक्त इतर जी आपली पब्लिक आहे, जसं आपले हॉस्पिटल आज आपण बघतोय की हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे, एका बेडवर 2-2 पेशंट आहेत. तर सर नक्कीच ह्या हॉस्पिटलचा लोकांना उपयोग होईल आणि लोकांना चांगल्या प्रकारे इथे सुविधा मिळेल. धन्यवाद.